बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी मुंबईमधून आहे। मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळ अरबी समुद्रामध्ये प्रवासी बोटीचा अपघात झाला। नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नेव्हीच्या बोटीने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला। अपघातानंतर तब्बल 4 तासांचं बचाव कार्य चाललं। यावेळी बोटीवरील 101 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं, तर 13 प्रवाशांचा मृत्यू झाला। या अपघातामध्ये नेव्हीच्या 3 कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झालाय। अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया जवळ अरबी समुद्रामध्ये नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीचा अपघात घडला। या बोटीला नेव्हीच्या बोटीने धडक दिली होती आणि त्यामध्ये हा अपघात घडलेला होता। यामुळे जवळपास 101 प्रवाशांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं। सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आलं, तर मात्र 13 प्रवाशांचा मृत्यू झालाय आणि यामध्ये नेव्हीच्या 3 कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झालाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली माहिती देताना अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे। 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अद्यापही शोधकार्य सुरू आहे, त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल। सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत। जे काही मृतक आहेत त्या मृतकांना 5 लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल। हा जो ऍक्सिडेंट आहे याच्यामध्ये आता जी प्राथमिक माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे त्या माहितीप्रमाणे ही जी नीलकमल बोट होती ही बोट नीट चालली होती। मिलिटरीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते। त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध आहे, आपण बघितला असेल तर ते 8 आकार जो काढतात ते टेस्टिंग त्याचं चाललं होतं आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थ्रॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट या नेव्हीच्या बोटीने या नीलकमल बोटीवर जाऊन त्या ठिकाणी ती आदळली।